नमस्कार मंडळी. तर येणाऱ्या नाताळ ख्रिसमस सणाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण नाताळ ख्रिसमस या सणाविषयी माहिती बघणार आहोत. तुमच्या मातापित्यांचा अर्थात घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा नेहमी मान राखा. तुम्ही चोरी करता कामा नये. आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध कधीही खोटी साक्ष देता कामा नये. अशी अनेक नीतिप्रवचने आपल्याला ख्रिश्चन धर्मग्रंथातील बायबलमध्ये वाचायला मिळतात. अशा या ख्रिश्चन धर्मात नाताळ हा मोठा सण मानला जातो. आपल्याकडे ख्रिसमसपेक्षा नाताळ हा शब्द अधिक प्रचलित आहे. नाताळाचा अर्थ येशूच्या जन्मासंबंधीचा उत्सव असाच आहे. येशू ख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला. या दिवशी ख्रिस्तांचे अनुयायी प्रार्थना करून येशूचा जन्मदिवस साजरा करतात. हा आनंदोत्सव खाणे पिणे तसेच नृत्य गायनाच्या योगाने प्रकट केला जातो. तसेच शुभेच्छा पत्रे पाठवणे व भेटवस्तू देणे महत्त्वाचे मानले जाते. या व्यतिरिक्त नाताळात ख्रिसमस ट्री सजवणे ही एक प्राचीन परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. येशूसारखा महात्म्याच्या जीवनाविषयी फारच कमी उल्लेख आढळतो. त्याचे कारण असे की त्याच्या शिष्यांनी मागाहून त्याला ईश्वरी अवतार म्हणून संबोधले. तर थँक्यू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.